चांधई येथील राजीप शाळेतून निघाली ग्रंथदिंडी। शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसह अनुभवली पंढरीची वारी। कर्जत तालुक्यातील चांधई येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत या वर्षी देखील चांधई गावाला महाराष्ट्राच्या परंपरेचा अनुभव करून दिला। या गावात रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख घालून नाचत गाजत ग्रंथदिंडीचा सोहळा चांधईच्या ग्रामस्थांना अनुभवायची संधी दिली। पूर्ण महाराष्ट्रभर अनेक वर्षांपासून आषाढी एकादशी या दिवशी महाराष्ट्रातील 18 पगड जातीचे वारकरी विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरपूरकडे प्रस्थान करतात। सर्वच लोकांना या पंढरपुरात जाणं शक्य होत नसल्यानं त्यांना आपल्याच गावांमध्ये पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन व्हावं, तसेच सर्वांना वाचण्याची गोडी लागावी यासाठी चांधई शाळेचे शिक्षक वृंद एकत्र येत मागील वर्षांपासून चांधईमध्ये दिंडी आणि पालखी हा सोहळा आयोजित करत आहे। यामध्ये विद्यार्थ्यांकडून फुगडी, अभंगावरील वारकरी नाच, गवळण आदी गोष्टी गावातून फिरताना सर्वांसमोर सादर करण्यात आल्या। विद्यार्थ्यांनी पूर्ण गावाला फेरा देत सर्व गावाला विठुरायाचं दर्शन घडवले। सोबतच वारकरी संप्रदाय ज्याप्रमाणे दिंडीमध्ये जात स्वतःला हरवून बसतो, त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांनी स्वतः हरवून जात सर्व गावाला एक विलक्षण क्षण अनुभवायची संधी दिली। विठ्ठल आणि रुक्मिणीचे रूप याच्या विशिष्ट पोशाखाने गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं। यात प्रतिरूप विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन गावकऱ्यांनी घेत त्यांचा आशीर्वाद घेतला। याच दिंडी सोहळ्यामध्ये गावातील गावकरी तसेच शालेय कमिटीवरील अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिंडीची शोभा वाढवली। गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची सोय देखील करण्यात आली। या दिंडीमध्ये विठुरायाच्या नामाचा गजर करत, फेर धरत विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक वृंद नाचत गात होते आणि हे दृश्य सर्व गावकरी आपल्या डोळ्यात साठवून घेत होते। विद्यार्थ्यांनी घडलेली ही वारी सर्व गावकऱ्यांसाठी आनंद घेऊन आलेली होती। ही संपूर्ण दिंडी शाळेचे मुख्याध्यापक संजय सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली निघाली होती। यामध्ये त्यांना शाळेतील सर्व शिक्षक वर्ग, रमेश सकपाळ, दीपावली शिंदे, रेश्मा वाघ यांनी साथ देत अगदी नियोजित पद्धतीने ही दिंडी काढून गावकऱ्यांना आषाढी एकादशीच्याच दिवशी वारीतून पंढरीचं आणि विठुरायाचं दर्शन घडवून दिलं। यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते। नरेश कोळंबे, कर्जत।